लग्नाला अवघे 7 महिने झालेले होते. डोळ्यात नवी स्वप्न घेऊन एक नवविवाहित जोडपं मसुरीच्या थंड हवेच्या ठिकाणी हनीमूनसाठी जातं. पण एका रात्रीत असं काही घडतं की ज्या बेडशीटवरती गुलाबाच्या पाकळ्या असायला होत्या त्या ठिकाणी रक्ताचे डाग सापडतात. एक तरुण महिला सॉफ्टवेअर इंजिनियर जिचा मृतदेह अत्यंत संशयास्पद अवस्थेमध्ये मसुरीच्या एका होमस्टेमध्ये आढळतो. आता हा अपघात आहे का, आत्महत्या आहे की प्लॅन केलेला मर्डर? मसुरी पोलीस सुद्धा यामुळे चक्रावून गेलेले आहेत. नमस्कार, मी अमित गद्रे. आज एका अशा प्रकरणाचा थरार मी तुमच्या समोर उघड करणार आहे ज्यामुळे या प्रकरणाचं गूढ जे आहे ते चांगलंच वाढलेलं आहे. घटना घडली आहे पर्यटनाची राणी समजल्या जाणाऱ्या मसुरीमध्ये. 27 वर्षाची पी राधा गायत्री दिल्लीच्या किदवई नगर इस्टेटमध्ये राहणारी आणि गुरुग्रामच्या एका मोठ्या IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणारी तरुणी. तिचा पती सौम्य श्रीचरण जो पुण्याच्या एका नामांकित IT कंपनीमध्ये कार्यरत होता. या दोघांचं लग्न नोव्हेंबर 2025 मध्ये झालं. लग्न होऊन 7 महिने झाले तरी सुद्धा कामाच्या व्यापातून त्यांना वेळ मिळाला नव्हता. म्हणून हे जोडपं उत्तराखंडच्या सुंदर दऱ्यांमध्ये हनीमून ट्रिप एन्जॉय करण्यासाठी निघालेलं होतं. पण त्यांना काय माहिती की ही त्यांची शेवटची ट्रिप ठरणार आहे. ऋषिकेश फिरून झाल्यानंतर 14 जूनच्या रात्री ते मसुरी धनोल्टी या रोडवरती असलेल्या टिपरीधार भागातील एका होमस्टेमध्ये त्यांनी चेक इन केलं. सगळं काही नॉर्मल होतं. दोघंही खुश होते. सोशल मीडियावरती कदाचित त्यांनी काही फोटो सुद्धा शेअर केलेले होते. पण मग त्या काळोख्या रात्री नक्की काय घडलं? पोलिसांनी जेव्हा पती सौम्य श्रीचरणची चौकशी केली तेव्हा त्याने दिलेली माहिती जी आहे ती अंगावरती काटा आणणारी आहे. सौम्यच्या सांगण्यानुसार 14 जूनच्या मध्यरात्री साधारण 3:30 वाजेपर्यंत हे दोघेही जागे होते, गप्पा मारत होते. त्यानंतर दोघेही झोपी गेले. पण सोमवारच्या पहाटे जेव्हा पतीला जाग आली तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन हादरली. त्याची पत्नी राधा ही बेडवरती नव्हती. ती त्या रूममध्ये जमिनीवरती होती, बेशुद्ध अवस्थेत होती. ती फक्त जमिनीवरती पडलेली नव्हती तर तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. रक्ताच्या थारोळ्यात ती पडलेली होती. रक्ताचा सडा पडलेला होता. पतीने तातडीने होमस्टे प्रशासनाला कळवलं. त्यांनी पोलिसांना फोन केला आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पण डॉक्टरांनी तपासात घोषित केलं की तिचा मृत्यू हा बऱ्याच वेळापूर्वी झालेला आहे. आता विचार करा, रात्री 3:30 वाजेपर्यंत जी मुलगी हसत खेळत होती ती अचानक रक्ताच्या थारोळ्यात कशी सापडते? पती शेजारीच झोपलेला होता तर त्याला काहीच कसं नाही कळलं? आता मसुरी पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास हातात घेतला. या सगळ्या रूमची झडती घेतली आणि पोलिसांना तिकडे 2 रिकाम्या दारूच्या बाटल्या सापडल्या आणि काही खाण्याचे पदार्थ सापडले. पण सगळ्यात मोठं गूढ जे वाढलं ना ते रक्ताच्या डागांनी आणि राधाच्या नाकातून झालेल्या रक्तस्रावामुळे. आता हा जो मृत्यू आहे तो नैसर्गिक नक्कीच वाटत नाहीये. अति मद्यप्राशनामुळे काही झालं का, की त्यामागे काही वेगळं क्राईम नेटवर्क आहे किंवा घरगुती वाद आहे का? आता सूत्रांनुसार या मृतदेहाची अवस्था पाहता हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि म्हणूनच डेहराडूनच्या हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांच्या विशेष पॅनलची नियुक्ती करण्यात आली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या संपूर्ण पोस्टमॉर्टम प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत जेणेकरून पुराव्यांमध्ये कोणती छेडछाड होऊ नये. फॉरेन्सिक टीमने त्या खोलीतील सगळे जे सॅम्पल्स आहेत ते हाती घेतले. आता या सगळ्या घटनेमध्ये 2 मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहिला प्रश्न असा आहे की त्या रात्री नक्की काय घडलं याचा शोध पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच लागणार आहे. पण दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आजकाल जे निसर्गरम्य होमस्टे आपण बुक करतो ते खरोखरच सुरक्षित आहेत का? आता अनेकदा दुर्गम भागामध्ये असलेल्या होमस्टेजमध्ये पुरेसे CCTV नसतात. सुरक्षेचे नियम पाळले जातात की नाहीत हे माहिती नसतं. IT क्षेत्रात काम करणारे अनेक तरुणी या ठिकाणी जाऊन स्ट्रेस घालवण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी जाऊन ते काम करण्याचा प्रयत्न करतात. निर्जन जागांची निवड ते करतात. पण इथे काही अनपेक्षित जर घडलं तर मेडिकल इमर्जन्सी मिळणं सुद्धा कठीण होतं. आता या सगळ्या केसमध्ये सुद्धा रुग्णवाहिका येईपर्यंत उशीर झाल्याचं समजतंय. मसुरी पोलिसांचा जो तपास आहे तो सध्या सुरू आहे. पतीची चौकशी सुरू आहे आणि शवविच्छेदन अहवाल झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं? ही केवळ अतिमद्यप्राशनाची दुर्घटना आहे की यामागे अजून काही मोठं कारस्थान दिसतंय? तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.